नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाचं पीठ आणि घरच्या साहित्यातून मस्त अशी रेसिपी बनवतोय. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी कढई गॅसवरती गरम करत ठेवली आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी मस्त तडतडली की अर्धा चमचा इथे जिरं घालायचं आहे. यानंतर कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता इथे मी बारीक चिरून घेतला आहे. पाव चमचा हिंग घालायचा आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. हिरवी मिरची तेलावरती तिचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे. हिरवी मिरची मी इथे 2 मिनिटं परतून घेतली. आता इथे मी अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या किसून घेतल्यात. आलं लसूण सुद्धा तेलावरती परतून घेतलं. आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो घालायचा आहे. कांदा सुद्धा परतून घेऊया. 2 ते 3 मिनिटं कांदा आपण परतून घेऊया सॉफ्ट होईपर्यंत. कांदा इथे सॉफ्ट झालाय. आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलाय. टोमॅटो आता सॉफ्ट करून घ्यायचा आहे. टोमॅटो पटकन सॉफ्ट होण्यासाठी इथे मी आता चवीप्रमाणे मीठ घालते. मीठ मिक्स करून घेतलं आणि आता झाकण ठेवून आपण टोमॅटो शिजवून घेऊया. इथे आता 2 मिनिटं मी झाकण ठेवून टोमॅटो शिजवलाय. टोमॅटो अगदी सॉफ्ट झालाय. आता यामध्ये मसाले घालूया. तर अगदी घरी असलेले बेसिक मसाले आपण घालणार आहोत यामध्ये. इथे आता मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालते रंगासाठी, कारण यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा घातली आहे. यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा धने जिरे पूड घातली आहे. यानंतर पाव चमचा गरम मसाला घातला. आता हे मसाले सुद्धा आपण तेलावरती परतून घेऊ. अगदी घरी असलेल्या साहित्यातूनच तयार होणारी मस्त अशी नाश्त्याची रेसिपी आहे. काहीही तुम्हाला बाहेरून आणायची गरज पडणार नाही या रेसिपीसाठी. सगळं छान असं परतून घेतल्यानंतर मी गॅस बंद केला आणि हा तयार मसाला बाउलमध्ये काढून घेतलाय. पूर्ण थंड झालाय. आता यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. तिथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय. या मसाल्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला 1 कप घातलं, लागलं तर आणखी घालू. यामध्ये मी आता अर्धा चमचा ओवा घातला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. तर आज आपण पराठे बनवतोय. तर हे पराठे आणखी खमंग होण्यासाठी यामध्ये 2 चमचे बेसन घालायचे. बेसन ऑप्शनल आहे. जर घरी नसेल, तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. फक्त गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवू शकता. पण बेसनामुळे कुठल्याही पराठ्याची चव खूपच वाढते. आता सुरुवातीला हे पीठ या मसाल्यामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण मसाल्यामध्ये सुद्धा मॉइश्चर आहे. त्यामुळे आधीच जर पाणी घालून मळलं तर हे सैल होऊ शकतं पीठ. म्हणून हे सगळं मसाल्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ मसाले छान असं हाताने चोळून मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पिठामध्ये सगळीकडे एकसारखी मसाले मिक्स होतील. हे सगळं छान असं एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आता पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये कसुरी मेथीसुद्धा घालू शकता. कसुरी मेथीची चवसुद्धा या पराठ्यांमध्ये खूप छान लागते.
तर हा गोळा असा मळून घेतला आहे, थोडासा सॉफ्ट गोळा मळला आहे मी पहा. आता यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा हा गोळा मळून घ्यायचा आहे. हे पीठ आता पराठे बनवण्यासाठी तयार आहे. यातला एक गोळा मी घेतला आहे आणि सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला. आता याचा पराठा लाटून घेऊया. नेहमीच्या चपातीपेक्षा थोडासा जाड असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे. अगदी झटपट हा पराठा तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी तयार करू शकता. आता हा पराठा असाच तुम्ही भाजला तरी चालेल, पण याला छान असा शेप येण्यासाठी इथे मी एक प्लेट घेतले आणि कट करून घेऊया. एखादं झाकण घेऊन तुम्ही त्यांनी कट करू शकता. तर एक्स्ट्राचं पीठ इथे काढून घेते. यामुळे सगळे पराठे आपले एकसारखे एका आकाराचे होतील. तर हा पराठा पाहू शकता तुम्ही किती मस्त दिसतोय. हा पराठा आता आपण भाजून घेऊ. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. इथे पराठे मी लाटून घेतलेत. तर 1 कप गव्हाच्या पिठामध्ये आपले इथे 3 मोठ्या आकाराचे पराठे तयार झालेत. तव्यावरती आता पराठा घालूया. एका बाजूने भाजल्यानंतर उलटून घेऊ. सुरुवातीला मी तेल तूप असं काहीही लावलेलं नाही आहे इथे. आता हा पराठा दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया. दोन्ही बाजूने भाजल्यानंतर आता मी तूप लावून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल, तूप किंवा बटर लावू शकता. इथे मी थोडंसं जास्त तूप लावते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता किंवा तुपाशिवाय सुद्धा तुम्ही पराठा हा भाजून घेऊ शकता. तर मस्त खरपूस असा पराठा भाजून घेतला मी. पराठा भाजून तयार आहे, काढून घेऊया. आता हा पराठा आपण दह्याबरोबर सर्व करणार आहोत. तर इथे मी अर्धी वाटी दही घेतलं आहे, छान फेटून घेतलं आहे. यामध्ये पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. यानंतर चिमूटभर चाट मसाला घालायचा आहे आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे. मिक्स करून घेऊया. तर हे पराठ्याबरोबर खाण्यासाठी आपलं दही तयार आहे. आता या दह्याबरोबर आपण पराठा सर्व करूया. तर हे मस्त असे घरच्या साहित्यामध्ये होणारे चवदार पराठे तयार आहेत. झटपट होणारी रेसिपी आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.